गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलं आहे की या मनुष्याचं जीवन किती सुंदर आहे। बघा, या परमेश्वरानं या जीवाला 2 हात दिले, 2 डोळे दिले, 2 पाय दिले, बघा 2 कान दिले, बघा सर्व काही फुकट दिलं, तरी सुद्धा त्याचा योग्य उपयोग करायचा तर तो करतो का तसं? बघा, कधीच करत नाही। किती सुंदर आयुष्य आहे या जीवनामध्ये, कमवायचं आणि खायचं आहे, पण तरी सुद्धा भक्ती मात्र माणूस करतो का? कधीच करत नाही। का बरं? असं का होतं बरं? बघा, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपले मित्र, आपल्या संगती यावर मनुष्याचं जीवन अवलंबून असतं। पण जर तुम्ही विचार केला आहे का कधी, जर तुमच्या जीवनामध्ये संगत चांगली असेल तर तुमचं नशीब उजळायला सुद्धा वेळ लागत नाही। बघा, संतांनी सांगितलंच आहे की जर तुमचं नशीब तुमच्या नशिबात आहे तेवढंच मिळणार आहे, पण नशिबापेक्षा सुद्धा तुम्हाला जास्त काही पाहिजेत असेल ना, तर तुमची मेहनत, तुमचे कर्म चांगले असतील तर नक्कीच परमेश्वर तुमच्याकडे लक्ष देईलच। बघा, म्हणून समर्थ सांगत आहेत की मनुष्याने तुमच्या नशिबात आहे ना तेवढं तुमच्यासाठी पुरेसं आहे, पण नशिबात असल्यापेक्षा जर तुम्ही जास्त मिळवण्याचा खटाटोप करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणारच। बघा, काही माणसं असतात की या जीवनामध्ये धन कमवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी बघा वाईट मार्गाचा अवलंब करत असतात। बघा, चुकीच्या मार्गाने, त्याला काळं धन म्हणतात, त्या काळा धन बघा कमवतात। म्हणजेच काय? म्हणजे ज्या मार्गाने मनुष्याची हानी आहे, ज्या मार्गाने मनुष्याचं बघा या शरीराची नासधूस होते, कर्माचा नाश होतो, त्या मार्गाने मनुष्य जेव्हा पैसा कमवतो ना तर त्याचं जीवन कधीच सुखी होत नाही। पण याची गरजच का पडते बरं? बघा, या जीवनाचं एक सत्य आहे। समर्थांनी सांगितलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे। बघा, हे मंत्री, बघा मंत्री, आमदार, खासदार, किती त्यांच्याकडे एवढा पैसा असतो की त्यांच्या 10 पिढ्या जरी त्यांनी कमवलं नाही ना तरी सुद्धा बसून खातील। तरी सुद्धा बघा त्यांच्यामध्ये भांडणं किती असतात, तर ती कशामुळं असतात? पैशासाठीच ना। बघा, आपण कधीतरी विचार करत नाही ना तोपर्यंत या जीवनामध्ये सुख कधी मिळणार नाही। बघा, एवढे धनाढ्य लोक असून सुद्धा पैशासाठी भांडणं करतात, पैशासाठी एकमेकांचा जीव घेतात। तर अशा लोकांकडचं आपण जीवन पाहिलं तर कधीतरी मनामध्ये विचार येतो की आपण गरीब आहोत ना, तेच बरोबर आहे, तेच सुखी आहोत। कारण मनुष्याला पैसा एवढा हवा तरी का असतो? कधीतरी विचार केला आहे का? ज्यावेळी बघा, समर्थ सांगत आहेत, जेवढा तुमच्याकडे पैसा आहे, जेवढा तुमच्याकडे धन आहे, जर त्या धनाने आपलं पूर्ण आयुष्य आनंदी जात असेल ना तर धन कमवण्याची गरजच काय? मग तुम्ही भक्तिमार्ग का नाही करत बरं? तुम्ही उपासना जास्त का नाही करत? बघा, त्याच्यामुळं तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराचं मंदिर बनेल। बघा, समर्थ सांगत आहेत की आपल्या सर्वांना माहीत आहे की नशिबापेक्षा जास्त कोणालाच मिळाले नाही किंवा मिळणार सुद्धा नाही।
कारण आपल्याजवळ जे आहे ना, मग ते इतरांपेक्षा जास्त असो वा इतरांपेक्षा कमी असो, ते आपल्या नशिबानं दिलेलं असतं. आपल्या नशिबात जे लिहिलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे. पण मग हा मुद्दा येतो की जेव्हा भेटणं हेच आपल्या नशिबात लिहिलेलं असतं, तेव्हा कष्ट करण्याची आणि मेहनत करण्याची काय गरज मग? बघा, असं घडतं की कठोर परिश्रम करणं आणि काम करणं हे देखील आपल्या नशिबात लिहिलेलं असतं आणि त्यानुसार आपलं जीवन चालू असतं. बघा, काही लोक मेहनत करतात आणि नंतर त्यांना यश मिळतं, पण काही असे असतात ना, जे कमी काम करतात आणि त्यांना जास्त यश मिळून जातं. हा सगळा नशिबाचाच खेळ आहे ना. पण कोणाच्या नशिबात आहे की जोपर्यंत तो कष्ट करत नाही तोपर्यंत त्याला काहीच मिळणार नाही, आणि कमी काम केले तरी जास्त मिळेल हे कोणाच्या नशिबात असतं. नशिबाची ही उलथापालथ समजणं फार कठीण आहे. फक्त समजून घ्या की जे काही घडतं ना आणि जे काही आपण करतो ते सर्व आपल्या नशिबात लिहिलेलं असतं. बघा, आज या कथेच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की आपल्या नशिबाचे लेखन आपल्याला कसं मिळतं आणि इतरांच्या नशिबाचं लिखाणसुद्धा आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. आता आपण समजून घेऊया की हा नशिबाचा खेळ असतो ना, तो आपला आयुष्य पुढे कसा नेत असतो. बघा, हे बऱ्याच वर्षापूर्वी घडलेलं आहे. एका गावातील मंदिरामध्ये एक पुजारी होता आणि तो पुजारी आपला सगळा वेळ मंदिराची साफसफाई, प्रार्थना, पाठ, दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या, बघा, प्रसाद देणं, हे सगळं करण्यात त्याचा दिवस जात असे. बघा, त्याच्या कुटुंबामध्ये कोणीही नव्हतं आणि मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्रसादातून त्याचं खाणं पिणं चालायचं. त्या पुजाऱ्याचं वागणं खूप चांगलं होतं. त्याला पैशाचा फारसा लोभ नव्हता आणि मंदिरात जेव्हा जास्त दान यायचं तेव्हा तो इतरांनाही मदत करत असे. बघा, मंदिराच्या देखभालीतून थोडी जरी बचत झाली असती तरी भविष्यासाठी चांगलं झालं असतं, असं पुजारी मनातल्या मनात विचार करायचा. पण गावात मंदिर असल्यामुळं तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी होती. क्वचितच 5 ते 6 पैसे एका दिवसामध्ये दानातून मिळायचे. त्यापैकी पुजारी आपल्या दिवसांच्या गरजा भागवून केवळ 2 पैसे वाचवू शकत होता. आणि जेव्हा जेव्हा लोक जास्त पैसे दान म्हणून देत होते तेव्हा कोणीतरी पुजाऱ्याकडे यायचं ज्याला मदतीची गरज असायची, आणि पुजारी त्याला नकारही देऊ शकत नव्हता. बराच वेळ गेला पण पुजारी दिवसभरातून 2 पैशापेक्षा जास्त पैसे वाचवू शकत नव्हता. तो नेहमी देवाला प्रार्थना करायचा की हे देवा, असं काहीतरी कर की माझ्याकडे 2 पैशापेक्षा जास्त पैसे वाचतील. बघा, आपण सुद्धा परमेश्वराला बघा विनवण्या करतोच ना की मी धनवान हो, मला पैसेवाला कर देवा, तेव्हा मी तुझी सेवा करेल. बघा, आपण देवाला लालच देतो, पण लालच घेण्यासारखा देव तसा असतो का? तर कधीच नसतो. बघा, तसं या पुजाऱ्याने सुद्धा केलं की 2 पैशापेक्षा जास्त पैसे वाचतील, आणि देवाची प्रार्थना केल्यावर बघा पुजारी नेहमीप्रमाणे कामाला लागला. काही काळानंतर पुजाऱ्याचं लग्न झालं. आता घरात 2 माणसं आहेत बघा, आणि खर्च भागवण्यासाठी अजून पैसे लागतील. पुजाऱ्याच्या या लग्नानंतर बघा मंदिरात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळं नैवेद्य अधिक असायचा आणि आता घरचा खर्च भागवल्यानंतर पुजारी रोज 10 पैसे वाचू लागला. बघा, हळूहळू पुजाऱ्याला जास्त पैसे मिळू लागले आणि काही पैशांनी त्यांनी घर दुरुस्त केलं आणि भविष्यासाठी काही पैसे वाचवले. बघा, काही काळानंतर पुजाऱ्याला मुलं झाली
आणि आता ते 2चे 3 झाले होते. पुजाऱ्याचे मूळ झाल्यानंतर आता पुजाऱ्यानं पाहिलं की तो दिवसभराच्या गरजा भागून 15 पैसे वाचू लागले. हळूहळू मुलं मोठे होऊन शाळेत जाऊ लागले. पुजारी आपल्या बचतीतून मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवत असे. जसे मुलाचे वय वाढत गेले आणि शिक्षणाचा खर्च वाढू लागला तसे मंदिरातून जास्त कमाई होत होती. अधिक लोक येऊ लागले आणि पुजाऱ्याच्या आयुष्यात पैशाची कमतरता राहिली नाही. त्याचं आयुष्य असं बदलत असल्याचं हे पाहून पुजाऱ्यानं एके दिवशी देवाला प्रार्थना केली आणि विचारलं, देवा, मी रोज 2 पैसे वाचवायचो आणि खूप प्रयत्न करूनही कधीच 2 पैशापेक्षा जास्त वाचवू शकलो नाही. पण आज मी खूप काही करू शकतो. बघा, सर्व खर्च जाऊन मी अजूनही 30 पैसे वाचतो. बघा, जे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप आहेत. देवा, या सगळ्याचं कारण काय? बघा, त्या पुजाऱ्यानं देवाला विचारलं, देवा, या सगळ्याचं कारण काय आहे? ही तुझी कृपा आहे की माझं भाग्य आहे? बघा, असं म्हणत पुजारी आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त झाला. रात्र झाली आणि पुजारी गाढ झोपेत असताना स्वप्नात देव प्रकट झाले. साक्षात श्रीकृष्ण स्वारी प्रकट झाली आणि म्हणाले, भक्ता, तुझे नशीब बदललं नाही आणि मी तुझ्यावर काही उपकार केले नाहीत. ज्या दिवशी तुझं लग्न झालं ना आणि तुझ्या घरी आलेली स्त्री आहे, तुम्ही 10 पैसे वाचवायला सुरुवात केली. त्यापैकी 8 पैसे तुमच्या पत्नीच्या नशिबात होते आणि ज्यामुळं तुमच्या दोघांचं खाणं पिणे आणि बऱ्याच गोष्टी करू शकलात. गरजा पूर्ण होऊ लागल्या. त्यानंतर तुम्हाला मुलं झाले आणि त्यानंतर तुम्ही 15 पैसे वाचवायला सुरुवात केली. त्यापैकी 5 पैसे तुमच्या मुलाच्या नशिबात होते आणि आज तुम्ही 30 पैसे वाचवत आहात. बघा, त्यापैकी 15 पैसे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या चांगल्या संगोपनासाठी आहेत. बघा, या कथेचं तात्पर्य काय? बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील आणि त्याचबरोबर तुम्हाला हे देखील समजलं असेल की आपले नशीब कसं लिहिलं जातं आणि इतरांचं भाग्य आपल्याद्वारे कसं लिहिलं जातं. तुम्ही पाहिलं असेल की अनेक वेळा लोक भागीदारीत काही काम सुरू करतात आणि हळूहळू ते काम सुरू होतं आणि जेव्हा काम सुरू होतं ना, तेव्हा उत्पन्न येऊ लागतं. तेव्हा ते भागीदारी तोडतात आणि स्वतःचं काम सुरू करतात आणि मग ते सुरू केलेलं काम, बघा, ते सुरू केलेलं काम करत नाहीत, दुसरं काम करतात आणि त्यांचं नुकसान होऊ लागतं. नशीब ही याला कारणीभूत आहे. कारण अनेक वेळा असं घडतं की इतरांच्या नशिबामुळे आपलंही चांगलं होऊ लागतं, परंतु आपल्याला जे समजत नाही ना, आणि बहुतेक लोकांना अशा गोष्टींवर विश्वासही नाही. बघा, कधीकधी आपले नशीब आपल्या मित्रांच्या, भागीदारांच्या, आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नशिबाशी देखील संबंधित असतं आणि जोपर्यंत आपण त्यांच्याबरोबर असतो तोपर्यंत आपल्याबरोबर सर्व काही चांगलं असतं आणि जेव्हा आपण त्यांच्यापासून दूर असतो ना, दूर जातो, तेव्हा आपल्या बाबतीत गोष्टी वाईट घडत असतात. म्हणजेच काय? बघा, इथे समर्थ सांगत आहेत, जेव्हा आपण एखाद्या मित्राच्या जवळ असतो, एखाद्या माणसाच्या जवळ असतो, पण तो सुद्धा माणूस कोण असतो? जेव्हा आपल्याला धन संपत्ती यायला लागते, पण ज्या माणसाचा आपल्याकडून संवाद तुटत जातो, तेव्हा धन सुद्धा कमी होत जातं. ही संगत कोणाची असते? ही संगत असते संतांची. जिथे संत संगती चांगली घडते ना, तिथे धन काय, या जगावर राज्य करण्याचं सामर्थ्य बघा या संत संगतीमध्ये असतं. पण मनुष्य
बघा एवढी घमेंट करतो, एवढा अहंकार करतो ना की त्याला स्वतःला वाटत असतं या जगामध्ये मला कोणी हरवू शकणार नाही. पण जिथे संत संगती घडते ना, तिथे प्रेम निर्माण होतं, तिथे सुख निर्माण होतं. आणि ही संत संगती आहे कुठे? तर ही संत संगती समर्थांच्या विचारांमध्ये आहे. जिथे श्रीराम आहे, जिथे श्री दत्त माऊली आहे ना, तिथे कसलेही कमी कधीच राहणार नाही. बघा भरपूर वेळा असं बघायला मिळतं की जो देवाची पूजा करतो, चांगले कर्म करतो, त्याला खूप दुःख भेटत असतात. आणि त्याविरुद्ध जो नास्तिक आहे, देवाला मानत नाही, पूजा कधी करत नाही, पाप कर्म सतत करत असतो आणि संतांना सुद्धा मानत नाही, असा व्यक्ती खूप खुश असतो. आणि हे सर्व बघून असं वाटतं की देवाचा न्याय चुकीचा आहे का? हा प्रश्न सर्वांनाच पडतो ना. तुम्हाला आज बघा हे चांगले कर्म करून सुद्धा दुःख काय येतात, यामागे असलेले कारण काय आहेत? भगवान श्रीकृष्णांनी बघा या प्रश्नाचं उत्तर स्वतः दिलेलं आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ना, भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. बघा भगवान श्रीकृष्णांनी याचं अतिशय सुंदर आणि सविस्तर असं उत्तर बघा दिलेलं आहे. ही गोष्ट आहे ना द्वापार युगामधील आहे, जेव्हा श्रीकृष्ण स्वारी आणि अर्जुन यांच्यामध्ये संवाद सुरू होता. आणि तेव्हा अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांना विचारलं की हे माधव, जे लोक देवाची पूजा अर्चना करतात ते लोक दुःखी का असतात बरं? यामागचे कारण काय आहे? आणि या उलट जे लोक देवाचे कधीच नाव घेत नाही, पूजा अर्चना करत नाही आणि नेहमी वाईट कर्म करत असतात, त्यांना मी आनंदी बघतो, असं काय यामागचं काय रहस्य आहे? बघा कृपया करून मला ते सांगा. बघा भगवान श्रीकृष्णांनी याचं उत्तर एका छोट्याशा कथेद्वारे दिलं. बघा अर्जुनाला दिलं. बघा एका गुरुला 2 शिष्य असतात आणि दोन्ही पण सुशिक्षित असतात आणि खूप विद्वान असतात. दोघांमध्ये फक्त फरक एवढाच होता की एक देवाला मानत असे आणि दुसरा देवाला मानत नसे. एक शिष्य असा होता की जिथे देवाची पूजापाठ कीर्तन भजन होत असे, तो तिथे जात असे आणि देवाचे पूजापाठ करत असे. आणि दुसरा शिष्य हा या सर्व गोष्टीपासून भरपूर दूर होता. तो दारू पित असे आणि त्याचबरोबर तो दुसऱ्या स्त्रियांसोबत व्यभिचार करत असे. त्याला सर्व वाईट सवयी, बघा त्याला सर्व वाईट सवयी होत्या. आणि एक दिवस हा शिष्य दारू पिऊन रस्त्याने जात होता आणि त्याला रस्त्यात एक पैशाने भरलेली बॅग सापडली. पैशाने भरलेली बॅग सापडल्यानंतर तो खूप आनंदी होतो. तो आनंदात सर्वांना ओरडून ओरडून सांगायला लागतो की मला पैशानं भरलेली बॅग सापडली आहे आणि माझं जीवन आता सार्थक झालं आहे. मी आता माझी सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि दुसरीकडे बघा परमेश्वराची जेव्हा लीला चालू होते ना, बघा दुसरीकडे दुसरा शिष्य हा मंदिरातून घरी जात असताना त्याच्या पायात काट्याने भरलेली काठी घुसते आणि पायातून रक्त निघायला लागतं. आणि याच वेळेस तिथे हा ज्याला पैशाने भरलेली बॅग सापडली आहे तो शिष्य येतो आणि तो त्याला हसत हसत विचारतो की तो तूच आहेस ना, जो सारखी देवाची भक्ती करत असतोस? काय दिलं तुला तुझ्या देवानं? बघा मी बघ कधी मंदिरात नाही गेलो, देवाच्या कधी पायासुद्धा पडलो नाही, कधी चांगले कर्मसुद्धा केले नाही, तरीसुद्धा मी किती धन संपन्न आहे आणि माझ्याकडे कसलीच कमी नाही. बघा सर्वात जास्त सुखी
जीवन मीच जगत आहे. चांगल्या शिष्याला त्याची ही गोष्ट खटकायला लागली. बघा इथे आपण बघा समर्थ सांगत आहेत की जर कोणी आपल्याला काही वर चांगली गोष्ट जरी सांगितली ना, तरी आपल्या मनामध्ये त्या भावना निर्माण व्हायला लागतात की त्याला देवाने दिलं, मग आपल्याला का नाही बरं दिलं. पण या गोष्टीपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे. बघा पुढे आपण कथेला सुरुवात करूया. बघा त्या शिष्याला त्याची ही गोष्ट खटकायला लागली आणि त्यानं मनातल्या मनात विचार केला की हा तर खरं बोलत आहे. मी देवाची किती पूजा करतो आणि हा काहीच करत नाही, तरीसुद्धा हा माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे. आणि हे विचार करत करत तो त्याच्या गुरुकडे जातो आणि तो त्याच्या गुरुकडे हाच प्रश्न विचारतो. त्यावर त्याचे गुरु हसत हसत उत्तर देतात की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करत असतो. ज्याची जी काही योग्यता असेल ना, त्याप्रमाणे देव त्याला फळ देत असतो. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की तुझ्याच पायात काट्याने भरलेली काडी का घुसली बरं? कधी तू विचार केला आहेस का? आणि त्याला पैशांची भरलेली बॅग का सापडली बरं? बघा तर ते असं आहे की मागच्या जन्मामध्ये तू खूप पाप कर्म केली होती, त्यामुळं तू आज मरणार होतास. तू वाचलास कारण तू मंदिरात गेला होतास आणि देवाची पूजा केली होतीस. आणि हेच कारण आहे की तुझं मरण टळलं आणि तुझ्या पायात फक्त काट्याने भरलेली काडी घुसली. आता तुझ्या मित्राची गोष्ट करूया. तो मागच्या जन्मामध्ये खूप मोठा संत होता आणि त्याच्या त्या जन्माच्या कर्मानुसार बघा तो आज करोडोच्या संपत्तीचा मालक होणार होता. पण त्याने या जन्मात काहीच चांगले कर्म न केल्यामुळे तो जिथे आज करोडपती झाला असता तिथे फक्त त्याला थोडेच पैसे सापडले. आणि तो असेच वाईट कर्म करत राहिला ना, तर ते सुद्धा जास्त दिवस टिकणार नाहीत. त्यामुळं देवाला दोष देणं सोडून दे आणि तुझ्या वर्तमान काळाचा तू सदुपयोग कर. भविष्य हे आपोआप सुंदर होईल. बघा हे ऐकून त्याचे डोळे उघडले आणि तो परत पूजापाठ करायला सुरुवात केली. बघा या कथेचं तात्पर्य काय? बघा समर्थ सांगत आहेत की आपल्या हातामध्ये फक्त चांगले कर्म करणं हेच आहे आणि त्यातून जे काही फळ भेटेल ना, ती परमेश्वराची इच्छा म्हणून स्वीकारलं गेलं पाहिजे. बघा समर्थांनी इथे सांगितलं आहे की तू फक्त कर्म कर, फळाची अपेक्षा कधीच ठेवू नकोस. कारण जे ते तुझ्या हातात नाही आहे ते तुला तुझ्या प्रारब्धानुसारच प्राप्त होईल. आणि ज्या दिवशी तुमची चांगली कर्म तुम्हाला फळ द्यायला लागतील ना, त्या दिवशी त्या कर्मांमध्ये तुमचे प्रारब्ध बदलण्याची सुद्धा ताकद असते. म्हणून बघा समर्थांनी सांगितलं आहे देवाचं नामस्मरण बघा करत चांगलं कर्म करत राहा. बघा देवानं आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिलं आहे ना, तर त्याचं काहीतरी सार्थक करा. कारण हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. बघा हा जिथे आपण जन्म घेतला आहे ना, आपल्या आईवडिलांची पुण्याई आहे. कारण हा जन्म पुन्हा नाही. कारण बघा या जन्मामध्ये आपल्याला सर्व काही दिलं आहे. आपल्याला पूर्ण बघा खाता येतं, आपल्याला बोलता येतं, आपल्याला ऐकता येतं, आपल्याला सर्व काही भावना दिलेल्या आहेत. बघा तुम्ही विचार करा. बघा एखादा प्राणी असेल, बघा एखादा कावळा आहे, हा बघा पक्षी आहे, बघा या पक्ष्याला बोलता येतं का? बघा तो कधीही त्याच्या मनात आलं तर ते खाऊ शकत नाही. पण मनुष्याचं बघा कसं आहे, जर त्याला वाटलं की मला काहीतरी आता गोड खायचं आहे तर लगेच तो गोडधोड बनवून खातो. त्याला वाटलं मला काहीतरी चविष्ट खायचं आहे तर त्याच्या
बघा बुद्धीनुसार तो सर्व करतो, पण पक्ष्यांचं प्राण्यांचं तसं आहे का? म्हणजेच बघा या जन्मामध्ये आपल्याला जे हवं तेवढं आपण आनंदी राहू शकतो, पण माणसाचं मन आहे ना, हे हृदय आहे बघा, हे संकीर्तनामध्ये ठेवलं, हरीच्या नामामध्ये ठेवलं, परमेश्वरामध्ये लीन केलं, तर या हृदयामध्ये अशी शक्ती जागृत होईल ना की आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. मग बघा कधी कधी माणूस विचार करतो की माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख काय येतं बरं, सुख काय येत नाही. पण कधी विचार केला आहे का की आपण या जीवनामध्ये बघा रोज दिवस जात आहे, रोज आपल्या आयुष्यातला एक दिवस कमी होत आहे, पण दर दिवसामध्ये आपण परमेश्वराची आठवण किती वेळा काढली बरं, कधी विचार केला आहे का तुम्ही? बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाने माझी भक्ती केली नाही तरी चालेल, पण निदान माणसाने बघा ज्या आपण जमिनीवर बघा आपला हा पूर्ण वजन या जमिनीवर आपण टाकतो, जमिनीवर झोपतो, जमिनीवर सर्व काही करतो. जेव्हा आपण झोपेतून उठतो ना, सकाळ होते, तेव्हा या भूमीचं दर्शन घ्यायला पाहिजे की हे धरणी माता, माझं सर्व बघा वजन तुझ्यावर आहे, बघा तुझ्यामुळं मला खायला मिळतं. बघा जर या धरणी मातेमध्ये आपल्याला बघा अन्नच भेटलं नाही, उगवलंच नाही, तर आपल्याला खायला काही भेटेल का? बघा नंतर परमेश्वराचे आभार मानायला पाहिजेत. या परमेश्वरानं बघा या माणसाच्या जीवनामध्ये आपलं जीवन निर्माण केलं, पण आपण असं करतो का? आपण कधी परमेश्वराचं नावसुद्धा घेत नाही. बघा कधीतरी आपण बघा आपल्याकडं सर्वांकडं मोबाईल आहे, बघा निदान आपल्या मोबाईलचा बघा जो प्रोफाईल फोटो असतो, वॉलपेपर असतो, तो निदान आपल्या ज्या तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल ना त्या परमेश्वराचं ठेवा. कारण बघा आजचा हा माणूस आहे ना, तो जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करत आहे की निदान आपण जेवढ्या वेळेला मोबाईल बघू ना तेवढ्या वेळेला माझ्या परमेश्वराचं दर्शन होऊन जाईल. पण असा विचार तुम्ही कधी केला आहे का? बघा तुमच्या मोबाईलची रिंगटोन्स आहे, ती सुद्धा परमेश्वराची ठेवा, ती सुद्धा तुमच्या आवडत्या देवाची ठेवा, कारण त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा भक्तिमय होतं. पण हा विचार आपण कधी करतो का? कधीतरी विचार करा या गोष्टीचा. आपण बघा आपल्याला फोन येतो, बघा कधी आपण हॅलो बोलण्याच्या ऐवजी आपण जय सद्गुरू असं म्हटलं, जय श्रीकृष्ण म्हटलं, श्रीराम म्हटलं, तर काही चुकीचं आहे का? पण आपण आपल्याला अजून सवय कधी लावायची बरं? जय हरी म्हटलं तर काही वावगं ठरेल का? कधीच बघा या सवयी आपण आपल्याला लावून घ्यायला हव्यात. भक्ती मार्ग म्हणजे काय? बघा तुम्ही जास्त पुस्तकं वाचली पाहिजेत, जास्त बघा सद्गुरू चरित्र पठण केलं पाहिजे, ही भक्ती आहे का? तुम्ही दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कराल, तुमच्याकडून कधीही चुकीचं काम होणार नाही, तुमचं जीवन तुम्ही आनंदामध्ये व्यतीत कराल, हीच आहे ना भक्ती. जर तुम्ही पुस्तकं वाचून भरपूर ज्ञान संपादन करून जर समोरच्याच्या चेहऱ्यावर तुमच्याकडून दुःख निर्माण होत असेल तर त्या भक्तीचा काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही. आणि समर्थांनी सांगितलंच आहे की अशी भक्ती मला नको आहे, अशी भक्तीचा अवडंबरच होतो. बघा काही माणसं असतात या भक्तीचा बघा ढोंग करतात, म्हणजे दुसऱ्याला दाखवण्यासाठी ही भक्ती करतात, पण अशी भक्ती समर्थांना नको आहे. समर्थ सांगत आहेत की जर कुणाला भक्ती करायची असेल ना तर एक गोष्ट करा की तुमच्याकडून तुम्ही जे पैसे कमवणार आहात ते शुद्ध पैसे कमवा, काळा धन कधी कमवू नका. वाईट मार्गाने कमवलेला पैसा असतो ना तो बघा आपल्या कुटुंबामध्ये आणू नका, तो पैसाच कमवू नका. आणि जेव्हा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण जेव्हा दुःख निर्माण करून जो पैसा कमवतो त्या पैशामध्ये माणूस कधीच सुखी होत नाही आणि कधी होणारसुद्धा नाही. खरं तर भक्ती मार्गाचे तुम्ही अनेक निरूपणं ऐकली असतील, अनेक कीर्तनं ऐकली असतील, पण खरी भक्ती मार्गाची एकच व्याख्या आहे की स्वतःही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या. आनंदी तोही आनंदी होईल आणि तुम्हीही आनंदी व्हाल. बाकी भक्ती मार्ग करण्याची गरज नाही. हीच आहे माणुसकी धर्म आणि हाच धर्म तुम्ही जपला ना तर खरे बघा, खरे देव तुम्ही आहात, खरे माणूस तुम्ही आहात. बाकी काहीच करू नका. वेगळी भक्ती करण्याची अजिबात गरज नाही. जर तुमच्यामुळे बघा प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला भेटलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद जर तुम्ही निर्माण करू शकत असाल तर तुमची भक्ती झालीच समजा. जय जय रघुवीर समर्थ.